नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अच्छे अवरती आघात, अच्छेद्यो छेवरती आघात. हां, कारण पुढे जोडाक्षर. द्योला झोका, यम दहायो, दाला हे झोका नाही, आघात, दावर आघात. दहायोय. मग क्लेद्यो, म वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. क्लेवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. अवग्रह म्हणजे द्यो नंतर झोका. शोषीय, शोवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. एवच. नित्यस, निवरती आघात. विसर्गापुढे स आल्यास विसर्गाबद्दल हलंत स, हलंत स म्हणायचं, पायमोडका. सर्व, स वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. गत, तच्या विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून विसर्गाबद्दल हलंत स. सर्वगतस स्थाणुरचलोयम, यच्या अनुस्वाराचा हलंत म कारण अनुस्वाराच्या पुढे स आलाय पण तो वेगळ्या वेगळ्या पदामध्ये आहे त्यामुळे असा उच्चार येईल. सनातन हा. अच्छेद्योयमदाह्योय म्हणा. आता ह युक्त जोडाक्षर असेल तर ह आधी म्हणायचा. अच्छेद्योयमदाह्योय, दाह्योय, अच्छेद्योयमदाह्योय. आता बघा, छेवरती म्हणजे अवग्रह आहे, सॉरी आघात आहे कारण पुढे जोडाक्षर आहे. मग तो आघात कसा द्यायचा आहे बघा. छे नंतर मी जीभ वरती लावणार दाताला. अच्छेद्योयमदाह्योय. म्हणा. छान. परत. परत एकदा. आता मक्लेद्य असा हे नाही, म्हणजे हा शब्द नाही, पण आपण आत्ता तोडून घेणार आहोत म्हणून मक्लेद्य म्हणतोय. पण य वरती म्हणजे य आलं की यती म्हणून थांबायचं नाही. मक्लेद्यो शोष्य एवच. शोष्य एवच. मक्लेद्यो शोष्य एवच. आता शो वरती जो आघात आहे तिथे षटकोनातला म्हणून घ्यायचा. फक्त श्वास सोडायचा आहे बघा. शोष्य, शोष्य एवच म्हणा. मक्लेद्यो शोष्य एवच. मक्लेद्यो शोष्य एवच. म्हणा. परत एकदा. आता द्यो नंतर अवग्रह म्हटला नाही तर अशोषीय नाही होणार. अर्थ होणार काय. शोषीय म्हणजे शोषून घेतो नाही. मक्लेद्यो शोष्य एवच. मक्लेद्यो
मक्लेद्यो म्हणा शोष्य एव च अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च बघा हा द्यो ह्यो आणि द्यो हे तीन झोके आहेत. तिन्ही झोक्यांची मात्रा मात्रा म्हणजे काय की थांबायची स्थिती किंवा ते म्हणायची स्थिती वेळ ही सारखी पाहिजे. एकाच ह्याच्या ओळीमध्ये जर एकपेक्षा अधिक अवग्रह आले की त्यांच्या वेळा सारख्या आल्या पाहिजेत. म्हणून यू करायला सांगते बघा कायम मी. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. आता द्योला फक्त परत झोका कमी पडला. हा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. हा द्योला थोडा मक्लेद्यो शोष्य एव च. मक्लेद्यो शोष्य एव च. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. ते पहिले दोन छान येत आहेत. हां शेवटचा तो बहुतेक श्वास कमी पडतोय का काय अशी भीती असेल तर घ्या श्वास. नंतर आपण बघूया कसं ॲडजस्ट करायचं ते. कसं घ्या बघा. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च म्हणा. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. येत आहे छान येत आहे. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव छान म्हणा. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. छान परत. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. परत एकदा. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च. नित्य सर्वगतस्थाणु नित्य सर्वगतस्थाणु. आता हा पण संधी विग्रह. स्थाणुः अचलहा अयम असा तो संधी विग्रह आहे. म्हणजे रचलोयम असा शब्द नाही आपण घेणार आहोत पण आत्ता म्हणण्यासाठी. नित्य सर्वगतस्थाणु नित्य सर्वगतस्थाणु. छान. नित्य सर्वगतस्थाणु. नित्य सर्वगतस्थाणु. छान. नित्य सर्वगतस्थाणु. स्थाणुर नाही स्थाणु. स्थाणु. नित्य सर्वगतस्थाणु. नित्य सर्वगतस्थाणु. रचलोऽयं सनातनः. रचलोऽयं सनातनः.
रचलोऽयं सनातनः रचलोऽयं सनातनः छान म्हणा रचलोऽयं सनातनः रचलोऽयं सनातनः यच्या अनुस्वाराचा हलंत म रचलोऽयं सनातनः रचलोऽयं सनातनः छान म्हणा रचलोऽयं सनातनः परत एकदा रचलोऽयं सनातनः नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः हा तो णू ह्रस्व घ्यायचा आहे बघा हा म्हणून स्था वाढवते मी म्हणजे र मला उचलता येईल पहा हा नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः स्थाणू असा होतोय ना नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः बरोबर आहे नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः छान म्हणा नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः म्हणा नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः परत एकदा नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः बघा आता चार एकंदर अवग्रह आहेत प्रत्येक ह्याला वेगवेगळं म्हणजे द्योला झोका आहे ह्योला झोका आहे परत द्योला झोका आहे आणि लोला पण झोका आहे बघा सगळ्याचे वेळा सारख्या आल्या पाहिजेत म्हणून यू काढायचा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः म्हणा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो छान नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः छान म्हणा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः म्हणा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो हा तो म जर अर्धा म्हटला तर संपूर्ण चाल बदलते बघा हा अयम असा आहे पण तो अयम अक्लेद्यः तो अ तिथे म मध्ये आहे अर्धा म अधिक अ बरोबर म पूर्ण झालाय म्हणून अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च म्हणा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च छान नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः छान म्हणा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च छान नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः छान परत एकदा अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो
नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः रचलोऽयं सनातनः रचलोऽयं सनातनः परत एकदा म्हणणार 1 2 3 अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 24वा श्लोक. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः. मागच्या श्लोकातलंच जे वर्णन आहे ते पुढे चालू आहे. आत्मा कसा आहे? आत्मा हा नित्य आहे. म्हणजे थोडक्यात त्रिकालाबाधित, त्रिकाल ज्याला बाधू शकत नाहीत, कालातीत असा आहे, नित्य आहे. सर्वगत आहे. काल आणि दुसरं आहे देश, स्पेस. स्पेस आणि टाइम आपण म्हणतो ना. जसं सगळ्या काळांना पुरून उरणारा आत्मा आहे तसा सर्व स्थळांना व्यापून उरणारा, सर्वत्र व्यापक, सर्वत्र समवस्थित असा सर्वगत देखील आत्माच आहे. म्हणजे देश आणि काल या दोन्हींना व्यापून जसं पुरुष सूक्त म्हणतं अत्यतिष्ठत दशांगुलम, असा तो आत्मावर उरलेला आहे. मग तो कसा आहे? स्थाणुः. स्थाणू म्हणजे एखाद्या घट्ट रोवलेल्या खांबासारखा आहे, आधारासारखा. या विश्वाचा आधार बनून जो सदैव स्थित आहे. आणि स्थाणूचं दुसरं लक्षण काय? तो हलत नाही, डगमगत नाही. स्थाणुः म्हणून पुढचंही विशेषण चिंतनीय आहे. अचलोयम. स्थाणुः अचलः अयम. हा आत्मा स्थाणू पण आहे, आधार पण आहे, ज्याच्यामध्ये स्थिती आहे आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चलबिचल नाही, हलत नाही. आत्ता इथे आहे तर मग उद्या तिथे आहे तसं नाही. सर्वत्र समवस्थित, सार्वकालिक, अचल, न डगमगणारा, अखंड एका ठिकाणी स्थिर असणारा आणि सनातन, अगदी प्राचीनतम काळापासून आत्तापर्यंत अखंडपणे जो चालत आलेला आहे, ज्याच्या रूपामध्ये कुठलाही खंड नाही, ज्याच्या रूपामध्ये कोणतेही व्यवधान नाही, असा सनातन तो आहे. मग अजून त्याची काय विशेषण आहेत? अच्छेद्योयम. हा कसा आहे? अच्छेद्य. मागच्या श्लोकात आपला संदर्भ होता. नैनम छिंदंती शस्त्राणी. शस्त्रांच्या दृष्टीने हा अच्छेद्य आहे. अदाह्योयम. अग्नीच्या दृष्टीने हा अदाह्य, दग्ध न होणार आहे, न जळणार आहे. अक्लेद्यो. आप. जलाच्या दृष्टीने हा अक्लेद्य आहे. याला ना भिजवता येणारे, ना याला बुडवता येणारे. अशोष्य एवच. आणि हा अशोष्य, वायूच्या, वाऱ्याच्या रूपाला हा अशोष्य, न शोषून घेता येण्याजोगा, न वाळवता येण्याजोगा, न शुष्क करता येण्याजोगा किंवा न उडवून लावण्याजोगा असा हा आत्मा आहे. थोडक्यात पंचमहाभूतांवर देखील याचीच सत्ता आहे. पंचमहाभूत देखील याला काहीही त्याला इजा पोहोचवू शकत नाही. केनोपनिषदामध्ये म्हणून आख्यान येतं, ती जेव्हा देवांना गर्व झाला की आमच्यामुळे असुरांचा पराभव होऊन आम्ही हे जिंकलं, तेव्हा परब्रह्माने त्यांना जाणवून दिलं की तुमच्या ठाई माझं जे तेज आहे, माझा जो अंश आहे, त्यामुळे तुम्ही विजयी झालेला आहात. आणि एका यक्षाच्या रूपामध्ये ते परब्रह्म प्रकट झालं. त्या यक्षाचा कोण तू, कुठला असं विचारत जातवेदा अग्नी आणि हा मातरिश्वा वायू हे दोघंही त्याच्याकडे गेले क्रमाक्रमाने. त्या यक्षरूप परब्रह्माने एक गवताचं पात समोर ठेवलं
आणि सांगितलं की काय बाबा तुमचा प्रभाव आहे, मला तू कोण आहेस विचारण्याआधी तुम्ही कोण आहात ते सांगा, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचा काही प्रभाव आहे तर तुमचा तो जो काही प्रभाव आहे तो या गवताच्या पात्यावर दाखवा. अग्नीने आपला सगळा जाळ काढला, वाऱ्याने सगळं बळ लावलं, पण तरीही ना अग्नी त्या तृणाला जाळू शकला, ना वायू त्या तृणाला उडवू शकला. का? तर त्या परब्रह्माने आपली सत्ता त्या गवताच्या पात्याठायी प्रकट केली होती. त्यामुळे त्या गवताचं पातं असून देखील वारा त्याला उडवू शकला नाही, अग्नी त्याला जाळू शकला नाही. जिथे तो स्वयंसिद्ध परमात्माच प्रकट झाला तिथे या भूतांची, भौतिक गोष्टींची सत्ता, शक्ती चालत नाही, असा ह्या 24व्या श्लोकाचा आशय आहे.